दर्शक हो, मित्र हो, नमस्कार. मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मातृत्वाचा जागर ही मालिका आम्ही सुरू केलेली आहे. या मालिकेमध्ये आपण संवाद साधतो आहोत मातृभक्त असलेले आमचे मित्र श्री वैभव लीलावती विजय हेंद्रे यांच्याशी. वैभवजी, 2-3 प्रश्नामध्ये तुम्ही खूप छान आठवणी सांगितल्या, परंतु आपण पाहतो की आईचा त्याग, वडिलांचा त्याग हा खूप मोठा असतो. त्यांचं कायम मुलांसाठी चिंतन असतं. माझ्या मुलाचं हे असावं, ते असावं, गाडी घ्यावी, सायकल घ्यावी, त्याला खेळणं असावं, त्याचा लौकिक व्हावा. म्हणजे आपण पाहतो की आई आणि वडील मुलांसाठी स्वप्न पाहत असतात. नक्कीच. परंतु असं कोणतं स्वप्न आहे का की जे आईनं पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालं, तर ते स्वप्न पूर्ण झालं असेल तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. सन 1989 साल. बा आईच्या डोक्यामध्ये इथं त्यावेळेस आम्ही 3 भावंड, आई वडील भाड्यानं राहत होतो 10 बाय 10च्या खोलीमध्ये. त्यावेळेस 1989 साली. हां, हो, 1989 साली आम्ही इथं भाड्यानं राहत होतो. त्यावेळेस आमची परिस्थिती पण खूप नाजूक होती. आई बाजारामध्ये ज्वारी विकायची, यात्रेमध्ये जागा मिळेल तिथं प्रसादाचे स्टॉल, नारळाचे स्टॉल लावायची, कष्ट करायचो, काम करायचो. पण आईचं स्वप्न होतं की आपलं स्वतःचं घर असावं. बर. मग त्यावेळेस इथं धटाची जागा होती. धट ह्यामध्ये 2 मालकं होते. बर. तर त्यावेळेस ही जागा त्यांनी विकायला काढली. आता विकायला काढल्यानंतर माझ्या आईने आणि वडिलांनी धाडसी निर्णय घेतला. मेन म्हणजे वडील तर म्हणायचे, हे काय तर उगं बोलू नकोस, आपल्याकडे काय एवढे पैसे असतात का, आपली काय एवढी परिस्थिती आहे का. पण सगळ्याला म्हणायची आई एकच की हे घर आपल्या पोरांसाठी एकदम योग्य आहे. जागा घ्यायची म्हणजे जागा आपण ही खरेदी करायची म्हणजे करायचीच. मग त्यावेळेस 1989 साली 3.5 लाख रुपये किंमत सांगितली त्यांनी ह्या जागेची. 3.5 लाख रुपये जागा विकत घ्यायची म्हणजे आम्हाला एकदम शॉकच बसला आई वडिलांना. कारण 1989 साली 3.5 लाख रुपये म्हणजे कुठून आणायची एवढी मोठी रक्कम. तर त्यावेळेस आम्हाला बाजारातले श्रीफळ बिल्डिंग, नारळाचे व्यापारी, कटकमवार त्यांनी आम्हाला साथ दिली. त्यांनी पैशाची मदत केली नाही. आम्ही यात्रेमध्ये नारळ विकायला जायचो. प्रत्येक आषाढी वारीला असो, शिंगणापूर असो, तुमचं आळंदी असो, जेजुरी असो, आरवाडी असो, प्रत्येक अशा महाराष्ट्रातल्या प्रत्येक यात्रेमध्ये आम्ही नारळ विकत होतो आणि अजूनही विकायचो. तर त्या यात्रेमध्ये आम्ही नारळ विकायचो. खूप नारळाचा सेल केला आणि ते पैसे जमवले. 3.5 लाख रुपये जमवले. बर. आणि त्यांना फक्त एकच रिक्वेस्ट केली की आम्ही थोडे थोडे पैसे करून तुम्हाला आम्ही ते परत करू. म्हणजे नारळाचे पैसे. हां, नारळाचे पैसे. त्या नारळाच्या पैशावरही आम्ही जागा विकत घेतली. बर बर. 1989 साली. म्हणजे त्यांनी त्यावेळेस आमचं, कारण बँकेमध्ये तर तेवढं म्हणजे ओळख नव्हती, एवढं क्रेडिट पण नव्हतं आमचं. आणि तारण काय देणार परत? आणि तारण द्यायला का आहे, गरिबांना वाली नसतो कोणीच. बँक काय म्हणते, तुमचं जवळचं काय आहे हे दाखवा. पगारपत्र पाहिजे किंवा तारण तर पाहिजे. त्यावेळेस आम्ही, आमच्या आई वडिलांनी नारळात त्या कटकमवारचे अजूनही उपकार विसरत नाही आम्ही. आणि ह्याला कारणीभूत माझी आई आहे. तिनं धाडस करून नारळ यात्रेमध्ये विकून ही जागा विकत घेतलेली आहे आणि ही तिचं स्वप्न तिनं पूर्ण केलं. मग त्यानंतर हळूहळू आम्ही त्याचा विस्तार वाढवत गेलो. मग 2014 मध्ये हळूहळू आम्ही हळूहळू मग मोठे होत गेलो. 2014 मध्ये आईच्या डोळ्यासमोर ही सगळी बिल्डिंग आम्ही उभा केली. आज जवळजवळ 8-8.5 स्क्वेअर फूट पूर्ण RCC बांधकाम आहे. बरं. म्हणजे आईचं वास्तव्य झालेलं आहे. आईच्या डोळ्यासमोर ही आईचं घर स्वप्न आम्ही सगळं पूर्ण केलं. अख्ख्या गल्लीमध्ये नाही अशी बिल्डिंग, आईच्या डोळ्यासमोर, आईच्या नजरेनं सगळं, आईच्या सानिध्य. आणि हे सगळं जे बिल्डिंग उभा केली हे सगळं माझ्या आईचं आईचं श्रेय आहे. आणि आईने सगळे हे पैसे दिलेले आहेत. कारण आमचा जो जेवढा सगळ्यांनी आम्ही व्यवसाय, आम्ही 3 भावंड
व्यवसाय करायचो, धंदा करायचो, यात्रा करायचो, सगळं माझ्या आईच्या हातात. माझे वडील सुद्धा माझ्या आईच्या हातातच सगळं गोष्टी द्यायचे. म्हणजे पैसे सगळे माझ्या आईच्या हातातच असायचे. एक हाती व्यवहार असायचा माझ्या घरात. म्हणजे तुम्ही इथं जगाला आला होता, छोट्या खोलीमध्ये तुम्ही सगळे भावंड आई वडील राहायचा. हो हो. परंतु हे करत असताना कुठं ते स्वतःचं आसरा असावा, निवारा असावा म्हणून एक स्वप्न होतं. आणि ते स्वप्न या भागामध्येच तुम्ही सर्वांनी एकत्र परिवाराने जिद्दीनं, चिकाटीनं आणि आईच्या ध्यासामुळे तुम्ही पूर्ण केलं. विशेष म्हणजे आईचं जे स्वप्न होतं तुम्ही पूर्ण केलं, त्या वास्तूमध्ये आईचं वास्तव्य झालं. हो हो. त्याच्यामुळं ही वास्तू एक प्रकारे मंदिरच झालेलं आहे. खूप छान वैभवजी, धन्यवाद.